नमस्कार, मी आहे प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, इतिहास संशोधक. आपण पाहत आहात गाळीव इतिहास. आजचा नावाप्रमाणे आपण इतिहास वेगळाच मांडतोय. आटघर प्रकरण हे नेमकं काय आहे? एका समाजाची 150 वर्षापूर्वी एका माणसाच्या असणाऱ्या प्रतिष्ठेमुळं दोन समाजामध्ये 150 वर्ष कशा प्रकारचं भांडण झालं याचा अगदी सविस्तर इतिहास आणि नेहमीप्रमाणे पुराव्यासह आपण मांडतोय. त्यामुळे थोडा वेळ आपल्यासोबत राहा, पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन आले असतील त्यांनी पुन्हा एकदा विनंती आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका, खालचं बटन दाबा. कारण आपल्याला नवीन अशा प्रकारची व्हिडिओ जे कुठं कधी ऐकलेले नसतात, पाहिलेले नसतात, तशी व्हिडिओ या ठिकाणी असतात. तर हा विषय सुरू करत असताना हा विषय आहे नेमका आटघर प्रकरणाचा विषय आहे. समाजातील, ह्या हिंदू समाजातील एक वेगळा समाज, त्या समाजाचं नाव आहे सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज. सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण जर हे म्हणायचं झालं तर त्याच्यामध्ये त्याला आपण SSK सुद्धा म्हणतो. सोस क्षत्रिय समाज अशाही प्रकारे त्याचं नाव या ठिकाणी आपण सहज उच्चारतो. तर या समाजाचा ज्यावेळेस विचार करतो 16व्या शतकामध्ये, ज्यावेळेस आपण पाहिलं रेशीम असेल, सूत असेल, याची विक्री करणं किंवा कपड्याचं विणकाम करून ते विकणं, अशा प्रकारचा यांचा असणारा मूळ व्यवसाय. जे सहस्त्रार्जुन गुरु आहेत, महाराज आहेत, ज्याला सहस्त्र हात होते, क्षत्रिय आहेत, तर हे यांचे असणारे मुख्य आद्य गुरु म्हटले जातात आणि त्यांच्यावर नावावर हा समाज या ठिकाणी आपल्याला आलेला दिसतोय. या महाराजांचं जे मूळ उगमस्थान महेशमती मध्य प्रदेशमधलं तिथलं मानलं जातं आणि त्यामुळं तिथून हा समाज वेळोवेळी किंवा गरजेनुसार वेगवेगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी स्थलांतरित झालेला आहे. त्याच्यामध्ये खास करून मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, दक्षिण महाराष्ट्र असेल आणि आपल्या असणाऱ्या खास करून आजच्या महाराष्ट्रामध्ये, दक्षिण भारताबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आला. याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं कर्नाटकामध्ये हा समाज आपल्या दक्षिण भारतामध्ये जास्त आहे. त्याच्यामध्ये गदग असेल, हुबळे असेल, धारवाड आहे, विजापूर असेल आणि इकडं महाराष्ट्राचा विचार केला तर सोलापूरमध्ये हा समाज मोठ्या प्रमाणात आहे. मग पुन्हा त्यानंतर छोट्या गावामध्ये हा समाज विखुरलेला आपल्याला आढळून येतो. तर या समाजाच्या काही प्रथा परंपरा जर आपण बघितल्या तर अगदी हिंदूप्रमाणेच प्रथा परंपरा इतराप्रमाणेच आहेत. मात्र हा समाज आत्मकेंद्री आहे, निरुपद्रवी आहे आणि अतिशय स्वाभिमानी आहे. आपल्या कामामध्ये व्यस्त असणारा हा समाज. आजचा जर व्यवसाय यांचा आपण जर पाहिला असेल तर तो आहे कापड व्यवसायामध्ये हा समाज मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतोय. कपडे तयार करणे, विकणे, रेडीमेडमध्ये हा समाज इथं मोठ्या प्रमाणात दिसतोय. या समाजाचं आपण जर बघितलं तर आता जातीभेद नाही आहेत, मात्र 55 गोत्र आणि 261 जवळपास यांची आडनाव आहेत. सोलापूरचा जर आपण थोडक्यात आढावा घेतला तर त्याच्यामध्ये आपण बघितलेले भूमकर असतील, कोल्हापुरी असतील, बिद्री आहे, बंकापुरी असेल, बाकळे आहे, रंगरेज आहे, मेंगजी असतील, ही अशा प्रकारची आडनावं आपल्याला या ठिकाणी दिसतात. कबाडे असतील तर ही आडनावं आपल्याला इथं दिसून येतात. तर या आडनावाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेला पाठीमागं आपण जायचं झालं तर या सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाला दुसरे एक शॉर्टमध्ये नाव घेतलं जातं. जसं सोस क्षत्रिय समाज किंवा SSK क्षत्रिय समाज म्हटलं जातं, तसंच या समाजाला सावजी सुद्धा म्हटलं जातं. आता खरं तर हा सावजी हा शब्द आहे या समाजातील, म्हणजे या सोस क्षत्रिय समाजातील सावजी म्हणजेच जावयाला सावजी म्हटलं जातं. मात्र या समाजालाच पूर्ण सावजी अशा प्रकारच्या टोपण नावानं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणजे माहिती घेत असताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे कुमार, या समाजातील कुमार मिरजकर जे आमचे मित्र सहकारी आहेत, त्यांनी छान माहिती मला याची दिली. आणखी एक याच्यातलं महत्त्वाचं आहे की हा समाज कुठल्याही प्रकारचा हुंडा घेत नाही. हुंडाबळीच्या हा विरोधात आहे, म्हणजे हुंडा जी प्रथा असेल याच्या पूर्णपणे विरोधात हा समाज आपल्याला चाललेला आढळून येते. तर याच्याविषयी माहिती घेत असताना आपल्याला वेगळं काय हा ज्यावेळेस आपण आढावा घेतो, एकतर मी आता सांगितलं की हा पूर्ण हिंदू धर्माच्या प्रथा परंपरा याच्यामध्येच आहे. मात्र तरीसुद्धा या समाजाची काही वेगळी बोलीभाषा आहे. याचं जर ओरिजिन बघितलं आपण मध्य प्रदेश मी मागाशी सांगितलं, मात्र मारवाडी आणि लमानासारखी वाटणारी काही भाषा यांच्यामध्ये आहे. जसं का जेवला का म्हटल्यानंतर जुमे का म्हणतात, कुठे आहे जर तुम्ही म्हटलात तर का छे, आणि मला बोलायचं आहे
मनमोलांचे, म्हणजे ही भाषा जरी आपल्याला लमानी आणि मारवाडी किंवा तेलुगू सारखी वाटत असली तरी सुद्धा हे नाहीये. यांची स्वतंत्र अशा प्रकारची भाषा आहे, स्वतंत्र अशा प्रकारचं यांचं पूर्णपणे एक वेगळं अशा प्रकारचं माहिती आहे. तर हे पाहत असताना आपल्याला जे पाहायचा होता मुद्दा, तर तो म्हणजेच आटघर प्रकरण काय आहे. हा ज्यावेळेस आपण मुद्दा घेतो तर त्यावेळेला भारत इतिहास संशोधन मंडळाचं एक जे त्रैमासिक असतं त्याच्यामध्ये जवळजवळ 30-40 वर्षापूर्वीचं एक माहिती, एक लेख असा मला सापडला, संशोधन मंडळाचा लेख आहे, त्यामुळे याला महत्व असतं. तर त्यावेळेस प्रकाशक जे त्याचे जे लेख लिहिणारे होते दत्ता वाळवेकर, भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये त्यांनी हा जो लेख दिला ते खूप अशा प्रकारची या प्रकरणामध्ये फिरले. त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली, आटघर प्रकरण काय आहे. हुबळी असेल, धारवाड असेल, बेळगाव, कराड, सोलापूर, गदग, विजापूर या भागामध्ये फिरले आणि त्यांना हे आटघर प्रकरण दिसलं आणि याची माहिती याच्यामध्ये दिली. त्यानुसार हे प्रकरण आहे, आटघर प्रकरण आहे, 1811 साली विजापूर या ठिकाणी घडलेलं प्रकरण आहे. आता हे प्रकरणाचा मूळ काय आहे, तर याच्यामध्ये आणखी एक सांगायचं राहून गेलं मला, की या सोमवंशीय सहस्राजून क्षत्रिय समाजामध्ये जसं मराठा वगैरे याच्यामध्ये आडनाव नावामध्ये जे मूळ तुमचं नाव आहे त्याच्यामध्ये राव लावलं जातं. समजा माझं नाव सतीश आणि त्याच्यामागे राव लावलं की सतीश राव, तर तसं या समाजामध्ये मागं सा लावतात. जसं मला माहिती दिली असेल कुणी, जे मगाच सांगितलं तुम्हाला की त्यांनी माहिती दिली, तर त्याच्या पाठीमागं आपण सा लावलं तर तो ज्याला आपण थोडं प्रतिष्ठेचं लक्षण म्हटलं. तर त्यानुसार 1811 साली तुळजापूरचे विजापूरचे एक सरदार होते, त्यांचं नाव होतं तुळजन सा. म्हणजे तुळजन सा राव जसं लावलं तर तिथं म्हणजे रावच्या ऐवजी सा, तुळजन सा अरसिद्ध उर्फ गडद हे जे सरदार आहेत, ते या सरदाराची एक वेगळा बाज होता. कुणी वारलं, हे तुळजनसा साहेब कुणी वारलं की त्यांच्या अंत्यविधीला घोड्यावर जायचे. आता सरदार आहेत म्हटल्यानंतर घोड्यावर जायचे. लोकांना वाईट वाटायचं की हे काय प्रकार आहे, म्हणजे कुठं हा वरातीला आलाय का किंवा काय, तुझा जोर बाज असेल तुमच्या घरी ठेवावा असं नेहमी चालायचं. मात्र ते कधी कुणी त्यांच्या पुढं सरदार असल्यामुळे बोलायचं टाप नव्हती, त्यामुळे कुणी काय बोलत नव्हतं. मात्र घडलं असं की थोड्याच दिवसात दुर्दैवानं त्यांचा जो मुलगा होता त्याचंच त्यानंतर निधन झालं. त्याचं नाव होतं हिरणसा. म्हणजे तुळजनसा अरसिद्धी यांचा मुलगा वारला, हिरणसा वारला. आता समाजाला ही संधी चालून आली होती. समाजाला वाटलं की आता ह्याला धडा शिकवावा, आणि म्हणून विजापूर या ठिकाणी बाकीची सर्व जी मंडळी होती या सर्व मंडळीने आपलेही घोडे घेतले. 1811ची कथा आहे, सर्वांकडे घोडे होते त्यावेळेला. तर सर्वांनी घोडे घेतले आणि त्यांच्या अंत्यविधीला गेले. आता या अंत्यविधीला गेल्यानंतर या तुळजनसा साहेबाला किंवा सरदाराला वाटलं की अरे बापरे, ही काय प्रकार आहे. त्यांनी रागावून विचारलं, हा काय प्रकार आहे, तुम्ही काय कुठल्या गावाला निघालात का, माझ्या असणाऱ्या कुठल्या चांगल्या कार्यक्रमाला आलात का. मग त्या समाजानं सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला लोकांच्या अंत्ययात्रेला घोड्यावर येतात त्यावेळेस तुम्हाला काय वाटत नाही का. त्यांच्या चूक लक्षात आली. त्यांनी आपला फेटा जी काही लुंगी असेल ती काढली, लोकांपुढे ठेवली आणि सांगितलं मला माफ करा. अंत्ययात्रा आडली होती. आता अंत्ययात्रा आडल्यामुळे सर्वांनी माफ केलं. माफ केल्यानंतर सर्व काही हा प्रकरण मिटला असं वाटलं. मात्र 12व्या दिवशी ह्या प्रकरणाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पुन्हा 12व्याला सर्व लोक एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर पुन्हा तोच वाद सुरुवात झाला. जेवणाची पंगत, जे गोडजेवण असतं त्याला लोक बसलेले आहेत. तशा वेळेला पुन्हा या तुळजनसा सरदाराने हा वाद उकरून काढला की माझे बराबरी तुम्ही करता का, कसं काय तुम्ही अशा प्रकारे केलं. आणि त्यामुळं एवढा वाद त्या ठिकाणी चिघळला गेला. त्याच्यामध्ये जवळपास 48 अशा प्रकारची विविध भागातली किंवा विविध लोक त्या ठिकाणी आली होती. तर त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही जेवणार नाही. 12व्यावर त्यांनी बहिष्कार टाकला. आता बहिष्कार टाकल्यानंतर झालं असं की या 48 लोकांपैकी 40 लोक निघून गेले बहिष्कार टाकून जेवणावर आणि 8 लोक तिथंच थांबले. त्यांनी या तुळजनसाला पाठिंबा दिला. झालं हे प्रकरण एवढं पुन्हा चिघळलं गेलं की या 40 लोकांनी वेगळी अशा प्रकारची आपली सभा घेतली या समाजाची, आणि सभा घेऊन सांगितलं की अगोदर या 8 लोकांवर बहिष्कार टाकून द्या. आणि ह्या 8 लोकांवरला बहिष्कार म्हणजेच आटघर प्रकरण. आता हे काही किरकोळ नाही आहे. 1811ला सुरुवात झाली आहे, 150 वर्ष हे प्रकरण चालले आहे. आणि बहिष्कार साधा सुद्धा नव्हता. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रोटी-बिटी व्यवहार करायचा नाही त्या 8 घराशी ज्यांनी त्यांना पाठिंबा दिलाय. कुठल्याही प्रकारचा रोटी-बिटी नाही, कुठल्या कार्यक्रमाला त्यांना बोलवायचं नाही, त्यांना निरोप द्यायचा नाही. पूर्णपणे सामाजिक त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. आणि हा बहिष्कार एवढा भयानक होता
की जर समजा एखाद्याचा बाप मराला टेकला, त्याला शेवटचं शीप घालायचंय, पाणी घालायचंय, तशा वेळेला बाकीची लोक सांगायची की बापाला शीप घालण्या अगोदर तू बापाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे की मी आटघरवाल्याशी कुठल्याही प्रकारचं संबंध ठेवणार नाही. एवढं अशा प्रकारचं हे विकोपाला प्रकरण गेलं. हे प्रकरण मिठावं म्हणून खूप अशा प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी व्हायला लागले. त्याच्यामध्ये सातारचे पवार मास्तर असतील किंवा गदगची काही मंडळी असतील, तर यांनी ह्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग घ्यायला सुरुवात केली. मात्र त्यावेळेला विजापूर परिसरातील, आता याचं लोन नुसतं तिथपर्यंत राहिलं नाही, हे सोलापूरला लोन आलं, हे पुन्हा लोन त्या ठिकाणी असणाऱ्या गदगमध्ये गेलं किंवा पूर्ण दक्षिण भारतामध्ये हे लोन पसरलं आणि आटघरवाल्याला बहिष्कारात त्या ठिकाणी करून टाकलेलं. त्यांच्याशी रोटी बेटारही कोणी व्यवहार करायला तयार नाहीत. जसं की एखादं बाडगं म्हणतो तशी अवस्था आटघरवाल्याची झाली. आणि जर समजा पवार मास्तर सारख्यांनी जे सातारचे होते त्यांनी सांगितलं की तुम्ही मिटवून घ्या, त्यावेळेला एका भाद्राने त्यांना वाक्य उच्चारलं त्यांच्या भाषेमध्ये. ते सांगतायत, अशी तर तुम्हारी सोतानी छोकरीच दिकन दिकाडो की आटघरवाले को वन्न, म्हणजे तुम्ही स्वतःची मुलगी त्या आटघरवाल्याला देऊन दाखवा अगोदर, मग तुमचं आम्ही ऐकू. म्हणजे एवढा आता गॅप पडला होता की 50-100 वर्ष झाली तिथं मुलगी देणं कमीपणा समजलं जायचं. मात्र सातारचे पवार मास्तर सुद्धा जिद्दीला पेटले होते. त्यांनी आपली मुलगी त्या ठिकाणी दिली आणि सिद्ध करून दाखवलं की बाबांनो आपल्यातला वाद मिटवा, अगोदरच आपला समाज जो आहे थोडा आहे. आणि त्यामुळं हे प्रकरण जे होतं हे प्रकरण अशा प्रकारे मिटलं असं वाटलं, मात्र वाद मिटत नव्हता. पुन्हा तशाच प्रकारचे संघर्ष त्या ठिकाणी चालू होते. पुन्हा काही मंडळी पुढे आली. एका तर धारवाडला असं प्रकरण घडलंय, एका समाज सुधारकांना 40 घरवाल्यांनी आटघरमध्ये आपली मुलगी दिली. त्यांना लोकांनी विरोध करायला लागले म्हणून पोलीस आणून त्या माणसाने मिरवणूक टोकाची काढली होती. मात्र तरीही प्रकरण या ठिकाणी मिटताना आपण दिसत नाही आहे. त्यामुळं शेवटी आटघरवाल्यांनी हे प्रकरण धारवाडच्या कोर्टात नेलं. त्याची तारीख आहे 18 सप्टेंबर 1827 आणि त्यावेळेस होते इंग्रज जज आहेत 1827ला, त्यांचं नाव होतं हुबर्ड. या हुबर्ड साहेबापुढे हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चाललं. साहेबांनी निर्णय देऊन टाकला की अरे बाबानो, फक्त हे प्रकरण आहे स्वाभिमानाचं, याच्यामध्ये दुसरा कुठल्याही प्रकारचा बहिष्कार घालण्यासारखा नाही आहे. मात्र तेवढ्यापुरतं लोकांनी हे करायला सुरुवात केली. 40 घरवाले मानायला तयार नव्हते, कारण गॅप पडला होता. ते लोक त्यांना कमी समजत होते. शेवटी हे प्रकरण पुन्हा 1832ला श्री जगद्गुरु शंकराचार्याच्या दरबारामध्ये हे प्रकरण गेलं. शंकराचार्यांनी धार्मिक अनुष्ठान ठेवून शपथा देऊन हे प्रकरण मिटवलं. सांगितलं की तुम्ही दोघं एकच आहात, कुठल्याही प्रकारचं भांडण करू नका. त्यामुळे पुन्हा वाटलं की हे प्रकरण मिटले. काही प्रमाणात सोयरीक व्हायला लागली, मात्र तरी सुद्धा वाद मिटत नव्हता. त्यामुळे शेवटी आणखी दुसऱ्यांदा 1839ला पुन्हा हे प्रकरण कोर्टात गेलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे आटघरवाले प्रकरण कोर्टात टाकायचे की रे बाबांनो आमचा काय संबंध आहे, तुम्ही का रोटी भेटीवर व्यवहार करत नाही, आम्हाला का वेगळं टाकताय, हे प्रकरण एवढं त्यानुसार गाजलेलं दिसतंय. मात्र याच्यामध्ये काही फरक पडत नव्हता. शेवटी समाजाची एकी व्हायला लागली. आता आली घटना 1916. 1916ला या सोमवंशीय जो क्षत्रिय समाज आहे, सहसा अजून क्षत्रिय समाज म्हणजे SSK ज्याला आपण म्हणतो, स्वसह क्षत्रिय समाज, यांचं पहिली परिषद समाजाची भरली होती. ती आहे अमरावतीला, ज्याला आपण अमरावती म्हणतो. आणि त्याचे अध्यक्ष होते केशवसा भंडारी. यांनी सुद्धा याच्यामध्ये हे प्रकरण उचलून काढलं आणि सांगितले एक व्हा तुम्ही. तेवढ्यापुरतं झालं. पुन्हा 1917ला दुसरी परिषद भरली नागपूरला आणि त्याचे असणारे या परिषदेचे अध्यक्ष होते सोलापूरचे केशवसा भंडारी. तर यांनी सुद्धा दुसऱ्या परिषद 1917ला भरली. तर त्याच्या नागपूरचे जे अध्यक्ष होते सोलापूरचे गोविंद बाकळे, तर यांनी सुद्धा हे प्रकरण उचलून काढलं आणि सांगितलं अरे काय करता आपण. मात्र याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही मिटायला दिसत नव्हतं. पुन्हा 1932 आलं. 1932ला तशाच प्रकारे प्रकरण मिटावं म्हणून सोलापूरला सभा भरली. या समाजाचे एक आमदार सुद्धा त्याला उपस्थित आहेत. तर ते भांडण मिटावं म्हणून तिथं मोठ्या प्रमाणात वादविवाद सुरुवात झाले. हा 40 घरवाल्यांना हे प्रकरण मिटवायचंच नव्हतं, कारण का आता झालं याला बघा तुम्ही, हे सुरुवात झालंय 1811ला आलंय 1932 म्हणजे 125 वर्ष इथं झाली. पूर्णपणे हा आटघरवाला वाळीत टाकायला सुरुवात झाली. काही व्यवहार रोटीबेटी होत होते, मात्र तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये नुनगंड होता आणि त्यामुळं ही सभा 40 घरवाल्यांनी उधळून टाकली. एवढी उधळून टाकली की तिथं मारामारीची वेळ आली. लोकांनी तिथून सांगितलं की आटघरवाल्याचं आम्हाला जेवायलाच करायचं नाही, म्हणून काही लोक जमल तिकडं आपले जे पाहुण्यारोळ्याच्या रूमवर गेली, तिथं खोलीवर गेली, तिथं आपलं जेवण बनवून खाल्लं म्हणतात, यांचं जेवण मला खायचं नाही. म्हणजे अशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी झाले. मात्र त्यानंतर पुन्हा हळूहळू करून याच्यामध्ये तीव्रता यायला लागली.
पुन्हा त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्यानंतर घटना आल्यानंतर ऑटोमॅटिकच आता हा वाद ही याच्यानुसार संविधानानुसार हे मानणं आता गुन्हा मानला जाऊ लागला. मात्र गुपचूपपणे, जरी आता उघड होत नसलं, गुपचूपपणे हे चालू होतं. मात्र शेवटी 1 सप्टेंबर 1964 गदग या ठिकाणी यांची पुन्हा एकदा परिषद या समाजाची भरली आणि त्यावेळेला हे प्रकरण सर्वानुमते मिटलं, सर्वांची तोंड गोड केली आणि मग जगदंबेचा जय जयकार करून हे प्रकरण मिटलं असं त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली. त्यानंतर आज आपण समाज बघतो तर हा कुठल्या प्रकारचं हा जो भेद मी सांगितला, 8 घर प्रकरण 40 घर प्रकरण, तो मानत नाही आहे. मात्र समाजामध्ये एखादा माणूस जर अशा प्रकारे वागत असेल, त्याचे जो काही परिणाम असतील, दुष्परिणाम असतील, 150 वर्ष दुसऱ्या समाजाला भोगावं लागतात. त्यामुळे समाजामध्ये वावरत असताना कुणी कसं वागावं किंवा समाजाप्रती कसं वागावं, एक छान अशा प्रकारचा धडा याच्यातून देण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या समाजाविषयी मला बदनामी करणे हा विषय नव्हता. समाजामध्ये काय चाललंय माहिती घेणे माझं नेहमी काम असतं आणि त्यानुसार या समाजाची माफी मागून मी हा विषय आपल्या पुढे मांडतोय. त्यामुळं जर काही चुकलं असेल तर मी प्रथमतः या ठिकाणी समक्ष आपलं मागतोय आणि त्यानुसार सोमवंशीय सहस्राधून क्षत्रिय समाजाला मी धन्यवाद देतो की आपल्याविषयी माहिती करून घेण्याचं मला एक छान अशा प्रकारची आज संधी मिळाली. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. जे नवीन असतील पुन्हा एकदा विनंती की त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या सूचना मांडा. मी आपला नंबर सुद्धा या ठिकाणी देतोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.